महार डिजिटलमध्ये मी तुमचे स्वागत करतो. मी दुर्गेश पिलणकर. श्रावण मास स्पेशल गजर हरिनामाचा या कार्यक्रमामध्येही आपले स्वागत आहे. आज आपण राजापूर तालुक्यातील पडवे गावामधील रामेश्वर प्रसाद एक भजन मंडळ यांना भेटणार आहोत. या भजनाने राजापूर तालुक्यामध्ये आपल्या गायनीने व वादनाने भुरळ घातलेली आहे. आपल्यासोबत आहेत बाळकृष्ण तांबेबुवा. आपण त्यांच्यावर आज गप्पा मारणार आहोत. हा दरबारी कानड आहे. माझं ऑपरेशन झाल्यामुळे ताण देता येत नाही. हळूहळू हळूहळू आपण होईल तसं हे घ्यायचं. विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे
नमस्कार बुवा. नमस्कार. बुवा, तुमचं हे जे मंडळ आहे हा. ते कितव्या साली स्थापन झाले? हे आमचं मंडळ 1981 साली स्थापन झालं. अर्थात 80 सालापासून हळूहळूची सुरुवात आणि ह्याला सर्वसाधारण 81 मध्ये पुनरुत्त हे करून अशी स्थापना केली. तुमचे हे जे भजन मंडळ आहे त्या भजन मंडळामध्ये किती माणसे आहेत? हे मंडळी अर्थात विचारताय तुम्ही. चांगला प्रश्न आहे हा. आमचं भजन म्हटल्यानंतर 10 ते 12 जणांचंच भजन आहे. अर्थात 5-6 घरांच्या आतमधलं हे भजन आहे. अर्थात हे भजन पहिल्यापासून आम्ही सुरुवात झाल्यापासून आम्हाला एक लोकांचा चांगला एक प्रतिसाद अशा पद्धतीत मिळतोय की 8-10 लोकच येत आहेत, परमेश्वराचं नामस्मरण करतायत, चांगल्या प्रकारे मनोरंजन होतंय. अर्थात हे 8-10 जण अर्थात याच्यासाठी मी चांगलं म्हणेन की जेणेकरून प्रत्येकाच्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी गणपती असेल, सत्यनारायणाची पूजा असेल किंवा इतर कार्यक्रम असेल, सगळ्यांकडेच घराघरातून किंवा इतर जे हे असतील तेथे जागेचा अभाव हा प्रत्येक ह्या खेडेगावातून असतोच. नाही अशातला भाग नव्हे. मग त्यांना सुलभतेने कसं वाटतंय की सुटसुटीत एक 10-12 जण किंवा 10 जण पोरगे आले, हे चांगल्या पद्धतीत भजन केलं आणि गेले. मला सांगायला एक अभिमान वाटतोय की हे 10-12 जण जे माझे ह्या मंडळ म्हणून मंडळी जी आहे कोरस म्हणून, ह्यांच्यातले जवळजवळ आम्ही सगळेच पहिल्यापासून ह्या परमेश्वराच्या अर्थात विठ्ठलाचे वारकरी आहोत. पंढरपूरच्या वारीला आम्ही नित्यनेमाने जात असतो. अर्थात तो एक चांगला एक आम्हाला परमेश्वराने दिलेला आशीर्वाद समजू आम्ही. आणि ह्याच्यातून आता मला सांगायचं समाधानकारक बाब म्हणजे अशी की हे माझं भजन चालू झाल्यानंतर ह्याच्यात 10-12 मंडळी का असेना, पण ह्याच्यात 4 बुवा आहेत. अर्थात हे बुवा माझ्यापेक्षा नक्कीच चांगले, मला स्वाभाविक त्यांचा अभिमान वाटतोय की चांगल्या पद्धतीत गातायत. अर्थात त्याच्यातून आणखी 2-3 जण सर्वसाधारण एक मृदुंग चांगल्या पखवाज वाजवणारे सुद्धा निर्माण झालेले आहेत. अर्थात हे करत असताना एक मोठं समाधान वाटतंय की जेणेकरून आपण जे काही केलं तो त्याचा परमेश्वराने चांगल्या पद्धतीत लाभ दिलाय. तुम्ही आतापर्यंत सगळीकडे भजन केला, होय. कीर्तन केला, सेवा केलीत. हा. तुमच्या आठवणीतला असा कुठला जो क्षण आहे तो तुमच्या अजून आठवणीत आहे? नाही, आता सुरुवातीच्या बाबतीतला बघितलं तर बरेचसे क्षण असे आहेत की न विसरण्यासारखे. पण त्यातल्या त्यात पहिल्यांदा श्रावण मास म्हणून जो आपला एक आता हा तुम्ही प्रथमतः मी आभार मानतोय तुमचे. डिजिटल श्रावण मास प्रहारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं प्रथमतः स्वागत करतोय. इसवी सन 81 पासूनचे जे भजन चाललेलं आहे, अर्थात त्यावेळी भजन चालवताना किंवा चालू करताना ज्या काही अडचणी त्रुटी ह्या सगळ्या ज्या होत्या त्यावेळी सर्वसाधारण पायपेटी सुद्धा नव्हती आमच्याकडे. साध्या ह्याच्यावरती सुद्धा आम्ही भजन करत होतो. एक मृदंग, एक साधी पेटी अशा माध्यमातून ती भजनाची एक गोडी निर्माण झाली आणि त्या गोडीतून मनोरंजन आणि लोकांचं एकंदरीत प्रबोधन अशा पद्धतीने हे भजनाची सुरुवात झालेली आहे. त्यातले त्यात म्हणाल तुम्ही तर जेणेकरून तुम्हाला आठवण्यातले किंवा आनंददायी तुमचे क्षण कुठले, तर मी म्हणेन सुरुवात झाल्यापासून आजपर्यंतचे सर्वच आनंदीय दिवस. व त्यातून प्रामुख्याने ज्या आम्ही पहिल्यांदा श्रावण मासातल्या डबल बाऱ्या जो करायचो, अर्थात या पारंपरिक आमच्या डबल बाऱ्या असायचं, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीतलं विचार करताना आता भजनाला सुरुवात किती वाजता करायची, सर्वसाधारण 9 वाजता सुरुवात झालेली ते सकाळी 6 वाजेपर्यंत अर्थात सूर्योदयापर्यंत हे भजनं चालायची. अर्थात डबल बारी असायची. पण एका बुवाने त्या सप्ताहाची भजनं असल्यामुळे त्याच्यात 3 तास सुद्धा बारीला आपल्याला लागायचे आणि ते अशा माध्यमातून भजनं चालायची. अर्थात ह्या परिसरात विचार करताना संपूर्ण सिंधुदुर्ग थोडाफार जिल्हा असेल, इकडे रत्नागिरी जिल्हा असेल, ह्या माध्यमातून बरीचशा ह्या डबल बाऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. अर्थात काही ह्याच्यानंतर माझ्याकडून ज्या परमेश्वराची सेवा झाली, ज्या लोकांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं, लोकांना प्रबोधन करण्याचं एक माध्यम मिळालं, अशा ह्या सर्वांचं मी प्रथमतः आभार मानेन की जेणेकरून मी काहीतरी सांगतोय या भजनाच्या माध्यमातून आणि ते लोक आनंदाने आणि आवडीने ऐकतायत, ह्याचं मला अत्यंत आजही सुद्धा भजन करायला लागलो तरी आनंदच वाटतो की आपण जो प्रसार करतोय, आपल्या संस्कृती जपण्याचा जो एक माध्यम म्हणून हे ठेवलेलं आहे, ह्याच्यासाठी मी ह्या सगळ्या भजन हा हे मानतोय. आताच तुम्ही म्हणालात डबल बाऱ्या तुम्ही केला सगळीकडे, रत्नागिरी सिंधुदुर्ग ठिकाणी.
आताच्या काळामध्ये आधुनिक भजनं आणि पारंपरिक भजन हा. हे सध्या आताचे चालू आहे. हा. यामध्ये फरक काय आहे? अर्थात चांगला प्रश्न आहे. आजच्या आमची आधुनिक भजनं, अर्थात आमची म्हणण्यापेक्षा ही सर्वजण करत असलेली आधुनिक भजनं ही पूर्वापार चालत आलेली संत रचनेच्या आधारित असणारी भजनं, मग अर्थात त्यावेळी अभंग असतील, गवळण असेल, सुरुवातीपासून प्रार्थना झाल्यानंतर एक ह्याचं पद असणार, एक परमेश्वराचं नामस्मरण घेण्याची एक पहिल्यापासूनची जी ही होती किंवा ही पद्धत आहे, ती आधुनिक भजनाकडे कशी की ह्या सगळ्या बाबतीतला विचार करताना अशा पारंपरिक भजनांची जी सुरुवात आहे ही आजच्या घडीला जर विचार करताना ह्या डबल बारींच्या ह्याच्यामध्ये हल्ली आता 2020 अर्थात पारंपरिक भजनं पहिली आणि आताची आधुनिक भजनं हा एक फरक निर्माण झालेला आहे. अर्थात 2020 भजनं ही मनोरंजनाच्या ठिकाणी एक नवीन पिढीला एक आनंददायी एक त्यांचं हे वाढवण्यासाठी ठीक वाटतात, पण लोकांना आपण काय देतोय, लोकांपर्यंत आपलं समाज प्रबोधनाचं कार्य होतंय का, या भजनाच्या माध्यमातून आपली संस्कृती जपली जाते काय, इकडे थोडंफार बरचसं दुर्लक्ष होतंय. अर्थात ह्याच्यावरती प्रामुख्याने हे जे आमचे जे बुवा असतील मोठमोठे हे इकडे लक्ष देतील आणि आपली संस्कृती जपण्यासाठी, आपली परंपरा जपण्यासाठी याच्यासाठी प्रयत्नशील असतील अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना आणि आशा बाळगतोय. हे आताचे डिजिटल युग आहे. हा. या डिजिटल युगामध्ये जी आताची पिढी आहे, तरुण पिढी, हा. ती भजनाकडे कशी आकर्षित होते? अर्थात भजनाकडे काही अंशी विचार केला तर भजनाच्या माध्यमातून ही नवीन पिढी आकृष्ट होते, पण आकृष्ट होत असताना त्यांच्यापर्यंत अर्थात आपण जाऊन कमी पोचतो. हा माझा हे अर्थात काही अंशी त्याच्यातले 25% लोक 25% जी तरुण पिढी आहे ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यसनाधीनतेकडे लागलेली आहे. परमेश्वर ह्यांना सुबुद्धी देऊन अशा ह्या चांगल्या ह्याच्यामध्ये हे करो अशी मी प्रार्थना करीन आणि ह्यांना नवतरुणांना ह्या ठिकाणी सांगेन की परमेश्वराचं नामस्मरण हे शेवटपर्यंत असावं आणि असलं पाहिजे अशा याचा मताचा मी आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही पिढी चांगल्यात चांगली घडेल अशी मी आशा व्यक्त करतोय. जेव्हा तुम्ही भजन गाता हा. तेव्हा तुमचे श्रोतेजन जे असतात हा. ते टाळ्यांनी वाजवतात, तेव्हा तुमच्या भावना काय असतात? अर्थात आपण जे भजन करतो त्यावेळी प्रेक्षकांकडून लोकांकडून ज्यावेळी टाळ्या वाजवल्या जातात त्यावेळी मोठं बक्षीस तेच असतं. इतर तुम्ही एखादा अभंग आवडला किंवा एखादं गवळण आवडली म्हणून त्याला बक्षीस देतात. अर्थात ती कशा पद्धतीने 50 असतील, 100 असतील, 500 असतील, पण त्याच्यापेक्षा आपलं भजन कसं झालंय किंवा कसं होत आहे ही ज्यावेळी प्रेक्षकांमधून जी टाळी निर्माण होते त्या टाळीची दाद मात्र त्या सगळ्या ह्याच्यापेक्षा आनंददायी असणार आणि असतं. तुम्ही पहिले भजन कधी गायलात, म्हणजे तुमचं सुरुवात झाली तेव्हा पहिले भजन तुम्ही कुठे आणि कधी गायलात? अर्थात मी सांगितलं आता 1981 साली सर्वसाधारण या ठिकाणी पहिलं भजनाची अशी परंपरा ही आमच्या इकडे आमच्या ह्याच्यामध्ये नव्हती, ग्रुपमध्ये नव्हती. अर्थात पारंपरिक पद्धतीने आम्ही आरत्या गणपतीजवळ करायचो आणि इतरांची जिकडे तिकडे भजनं असायची त्या माध्यमातून आपण सुद्धा काहीतरी ह्या भजनाचे हे व्हावे करावं असं मनोमन मला वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर मी मुंबईला पहिल्यांदा होतो. त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर मी मनातून ठरवलं की परमेश्वर चरणी कसे का असे ना दोन अभंग आपल्याकडून अर्थात त्यावेळीची जी व्यवस्था होती ही सगळ्या अवघड होती, कारण तुमचे मोबाईल नव्हते, टेप नव्हती, अशा परिस्थितीतून हे भजनाची वाटचाल झालेली आहे. अर्थात ह्या ठिकाणी नामवंत बुवा सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेण्यासारखं सुद्धा जवळपास नसायचे. कुठेतरी त्यांच्या बाऱ्या ऐकायच्या, त्या आवड होती आणि ह्या ठिकाणी घरी येऊन आपण काहीतरी ते हे करायचं, त्या पद म्हणा, अभंग म्हणा ते बसवायचं, अशी वाटचाल झालेली आहे. आताच तुम्ही म्हणालात की मोबाईल नव्हते, आत्ताच्या काळात डिजिटल युग आहे, डिजिटलमध्ये मोबाईल उपलब्ध आहेत सगळे, त्याचा तुमच्या भजनावर काय प्लॅटफॉर्मला होतो का प्रतिसाद? चांगला प्रतिसाद मिळतोय. प्लॅटफॉर्म हा चांगला आहे किंवा डिजिटल युग असल्यामुळे सगळीकडे चांगल्या पद्धतीतलं हे होत आहे, पण मी असं म्हणेन की चांगलं आपण काय घ्यावं त्यातलं आणि काय घेऊ नये हे प्रत्येकाने त्याच्यातून बोध घेण्यासारखं आहे. अर्थात मोबाईल वाईट नव्हे,
पण मोबाईल हातात मिळाल्यानंतर आपण काय पाहतो, काय बघतो, आपलं हित कशात आहे, आपला उत्कर्ष कशापासून होईल आणि आपण आपली संस्कृती कशी जपू, इकडे प्रामुख्याने लक्ष दिलं तर मला वाटतं तरी बरं होईल. आपण आता चांगल्या आमच्याशी तुम्ही गप्पा मारताय. आपण आता शेवटीकडे जातोय. तरुण जी पिढी आहे त्या तरुण पिढीला तुम्ही कोणता संदेश द्याल? मी तरुण पिढीला एवढंच सांगेन की बाबा रे, सगळे छंद करण्यापेक्षा हा नामस्मरण हा छंद एवढा मोठा आहे की ह्याने आपण चांगल्या मार्गाने चांगल्या पद्धतीने आयुष्यक्रमण करू शकतोय. कुठल्याही याला न बळी पडता, व्यसनाला असू दे किंवा इतर छंदांना असण्यापेक्षा हे संगीत आहे. ह्या संगीताची आवड निर्माण झाली की ह्याच्यातून 72% माणूस सुदृढ असतोय. त्याला कुठल्याही बेमारीला जवळ जाता येत नाही. अर्थात माझं वय आता जवळपास 70 वर्षाचं आहे. 70 वर्षाच्या ह्याच्यामध्ये अर्थात आम्ही पहिली जी हार्ड कामं केलेली असल्यामुळे मला आता पेसमेकर बसवलेला आहे. आता हा पेसमेकर बसवलेला असला तरी डॉक्टरने मला सजेस्ट केलेला आहे की जेणेकरून तुम्ही कमी बोला, कमी हे करा, ह्याच्या माध्यमातून थोडंफार हे दूर ठेवा. पण एक पहिल्यापासून जो छंद जडलेला आहे, हा छंदच असा आहे की ही नवीन पिढी ह्या ठिकाणी एकाग्रतेने ह्या ज्यावेळी हे करील त्यावेळी त्यांना चांगली आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी चांगल्यात चांगलं आयुष्य हे करता येईल, जीवनक्रम काढता येईल, एवढंच मी म्हणेन. निश्चितच आज तुम्ही आमच्याशी चांगल्या गप्पा केल्यात. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण ह्या ठिकाणी आलात आणि ह्या ठिकाणी आमच्या लहानशा का मंडळाची मुलाखत घेतली त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतोय.